नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारीचे महत्त्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, ही उपक्रम जो सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे, मराठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी. त्या अनुषंगाने हा सुरू केलेला उपक्रम आहे मित्रांनो. आणि जो आपण व्हिडिओ पाहतो पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला समजत जाईल. ठीक आहे. कालचा प्रश्न होता 2026 मधील 25वे हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या नावाने ओळखले जातात? तर उत्तर होतं ऑप्शन नंबर 4 करेक्ट होतं मिलिनो कार्टिना 2026 या नावाने ओळखलं जाणार आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न खूप महत्वाचा, आपल्या देशाचा अभिमानाचा प्रश्न. अंडर 19 क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा म्हणजे 6 वेळा विजेतेपद जिंकणारा एकमेव देश कोणता? तर आपला देश भारत देश आहे. आतापर्यंत 6 वेळा लक्षात असू दे की अंडर 19 विश्वचषक क्रिकेट जिंकलेला आहे. आयसीसी अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप फायनल 6 फेब्रुवारी 26 हरारे झिम्बाब्वे लक्षात ठेवायची गोष्ट आहे. मॅन ऑफ द मॅच वैभव सूर्यवंशी, मॅन ऑफ द सिरीज वैभव सूर्यवंशी. सर्वाधिक 6 वेळा जेतेपद जिंकणारा जगातील एकमेव संघ ठरला आहे. भारताची अंडर 19 विश्वचषक जेतेपद 2000 साली, 2008, 2012, 18, 22, 26 इतक्या वेळा 6 वेळा जिंकलाय आणि कोणताही दुसरा देश 6 वेळा जेतेपद जिंकू शकलेला नाही. त्यामुळे भारताचा ऑल टाइम रेकॉर्ड मानला जातो अंडर 19 मध्ये. ठीक आहे. ओके, 6 वेळा भारताने जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज वैभव सूर्यवंशी यांना मिळालेला आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न. भारताचा पहिला नॅशनल UAV टेस्ट अँड इनोव्हेशन कॉरिडॉर कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? असा हा दुसरा प्रश्न आहे. तर तो ओडिशामध्ये उभारला जाणार आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं नेक्स्ट त्याबद्दल पाहूया, डिटेल पाहूया आपण माहिती. ओके. ओडिशा भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी ओ इनोव्हेशन कॉरिडॉर. संपूर्ण माहिती. भारतातील पहिला नॅशनल UAV टेस्ट अँड इनोव्हेशन कॉरिडॉर उभारला जाणार आहे. नाव आहे नॅशनल UAV टेस्ट अँड इनोव्हेशन कॉरिडॉर. राज्य ओडिशा. ठिकाण रंगेलुंडा विमानतळ, गंजाम जिल्हा. वैशिष्ट्य भारतातील पहिले व्यावसायिक विमानतळ जे लाईव्ह ड्रोन टेस्टिंग साठी वापरले जाणार. 1000 मीटर उंचीपर्यंत डायनॅमिक एअर स्पेस मध्ये ड्रोन चाचण्या. घोषणा विंग्स इंडिया 28 ते 31 जानेवारी 26 हैदराबाद. उद्देश स्वदेशी R&D, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि ड्रोन हब तयार करणे. करार ओडिशा सरकार आणि BNOVRO म्हणजे भुवनेश्वर टेक स्टार्टअप यांच्या अंतर्गत हा करार करण्यात आलेला आहे. पुढे तिसरा प्रश्न. 2026 च्या हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोणता देश करेल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर इटली हा देश करणार आहे आयोजन. ठीक आहे. इटली हा देश आहे. ठीक आहे. या स्पर्धेला अधिकृतपणे मिलानो कार्टिना 26 असे नाव देण्यात आले आहे. ठीक आहे. हिवाळी ऑलिम्पिक 26 चे आयोजन 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे म्हणजे चालू आहे. या स्पर्धेचे आयोजन इटली देशात केले जाणार आहे. इटली तिसऱ्यांदा हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करत आहे. थर्ड टाइम आहे, लक्षात ठेवा. इटलीने यापूर्वी कार्टिनो डी ॲपोझो 1956, ट्युरिन 2006 आणि आता मिलानो कॉर्टिना 26. कालावधी 6 ते 22 फेब्रुवारी. आयोजन पद्धत बहुशहर मॉडेल. इटलीचे तिसरे हिवाळी ऑलिम्पिक आयोजन आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न. टीम इंडियाचा अधिकृत कलर पार्टनर कोणती कंपनी आहे? चौथा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. टीम इंडियाचा अधिकृत कलर पार्टनर कोणती कंपनी आहे? तर उत्तर आहे एशियन पेंट्स ही कंपनी आहे. डिटेल पाहूया. BCCI सोबत 3 वर्षाचा करार. एकूण 110 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भागीदारी. क्रिकेट आणि होम डेकोर इनोव्हेशनचा संगम. चाहत्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यावर भर. ठीक आहे. एशियन पेंट्स. पुढे पाचवा प्रश्न. भारत फ्रान्सकडून 100 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? म्हणजे जो काही भारताने फ्रान्सकडून 100 राफेल लढाऊ विमाने खरेदी केले तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचे उत्तर आहे संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ठीक आहे. डिटेल पाहूया आपण. संबंधित माहिती. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होत आहे. भारत फ्रान्सकडून 100 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा
तयारीत आहे. राफेल हे बहुउद्देशीय आधुनिक लढाऊ विमान असून भारतीय हवाई दलाची ताकद वाढवतात. केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी 7,84,678 कोटीची मोठी तरतूद जाहीर केली आहे. ही तरतूद आधुनिक शस्त्रसज्जता, स्वदेशी उत्पादन आणि संरक्षण खरेदीची महत्वाची आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युन्युअल मॅक्रॉन 19 व 20 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यात येणार आहेत. ते दिल्लीत होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये सहभाग होणार आहेत आणि त्याच वेळेस पूर्णपणे राफेल आपल्याला मिळतात. पुढे 6वा प्रश्न. ICC अंडर 19 विश्वचषकात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला आहे? मित्रहो, सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, 6वा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर ऑब्विसली उत्तर आहे वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 7वा. भारत पहिल्यांदाच कोणत्या शहरात जागतिक सी फूड काँग्रेस 26 चे आयोजन करत आहे? तर ते चेन्नईमध्ये करत आहे. कुठे मित्र हो? चेन्नईमध्ये करत आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, लक्षात असू दे. पुढे 8वा प्रश्न आपण पाहतोय. 8वा प्रश्न. IMF परिषदेत भारताची पुनर्निवड कोणत्या कॅटेगरीमध्ये झालेली आहे? तर उत्तर आहे कॅटेगरी बी मध्ये. भारताला 169 पैकी 154 मते मिळाली. सलग दुसऱ्यांदा भारताने आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. ही निवड भारताची सागरी आणि कूटनीतिक ताकद दर्शवते. जागतिक समुद्री राष्ट्र म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत झालेली आहे. आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. पुढे 9वा प्रश्न. 35व्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत किशोरी गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने जिंकलेलं आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न. राष्ट्रीय जंतनाशक दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय राष्ट्रीय जंतनाशक दिन केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न. NE रेस पोर्टलचे उद्घाटन कोणी केले आहे? तर उत्तर आहे ज्योती आदित्य सिंधिया यांनी केलेले आहे. 12वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे सोराया आघाई यांची निवड करण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न. ऑपरेशन किया ही कोणत्या भागात सुरू केलेली संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. उत्तर काय? जम्मू आणि काश्मीर. ऑप्शन नंबर 4 आहे. पुढे नेक्स्ट 14वा प्रश्न. वायुशक्ती 26 हवाई शक्ती सराव कुठे आयोजित केला जाणार आहे? तर उत्तर आहे राजस्थान मध्ये तो आयोजित केला जाणार आहे. पुढे 15वा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे? सध्या भेट दिली आहे, तर उत्तर आहे सिमिलीपाल या व्याघ्र प्रकल्पाला भेट दिलेली आहे. 16वा प्रश्न. बॉक्सम इलाइट इंटरनॅशनल बॉक्सिंग टूर्नामेंट 26 चे आयोजन कुठे होत आहे? तर उत्तर आहे स्पेन मध्ये ते होत आहे, लक्षात ठेवा. कुठे? स्पेन मध्ये. ओके. 17वा प्रश्न. भारतीय सैन्याने व बसंत गट वनक्षेत्रात कोणते ऑपरेशन राबवले आहे? भारतीय सैन्याने राबवले, लक्षात ठेवा, ऑपरेशन किया नावाने राबवलेलं आहे. पुढे 18वा प्रश्न मित्र हो. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 26 कुठे आयोजित करण्यात आला होता? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे फरीदाबाद मध्ये तो आयोजित करण्यात आला होता. 19वा इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 अंतर्गत 100% विमा कव्हरेज मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? तर उत्तर आहे अलवर जिल्हा आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 20वा है ना. SPHREEX म्हणजे स्पेअर एक्स मिशन कोणत्या अवकाश संस्थेचा उपक्रम आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर तो उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, तर नासाचा तो उपक्रम आहे. आणि मित्र हो, आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य युद्ध अर्थसंकल्प जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आपण जो व्हिडिओ पाहता परिपूर्ण लिहत जा, जेणेकरून आपल्याला परिपूर्ण मदत होऊ शकते. ठीक आहे. ओके. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.